भगवते रामकृष्णाय। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। श्री रामकृष्ण कथामृत अध्याय 17। श्री गणेशाय नमः। नमो भगवते रामकृष्णाय। भगवान रामकृष्णांची कृपा हरिते सकळ संसार तापा। मुक्ती सोपान करिते सोपा माझे प्रणाम परमेशा। आता वेदांत साधनेस श्री तोतापुरी परमहंस अचानक आले दक्षिणेश्वरास साह्य बाबांस करावया। तयास मुळीच नव्हते ठाऊक येथे असे अद्भुत साधक। तीर्थे करिता करिता अनेक सहज पातला त्या ठाई। जगदंबेचा काय उद्देश आणावयाचा तोतापुरीस। यावेळी दक्षिणेश्वरास ठाऊक नव्हता कोणाला। बाबांच्या वेदांत साधनेला येधवा साह्य करावयाला। धाडिले सद्गुरुरायाला योजना जगज्जननीची। तोतापुरी परमहंस उंच भव्य दीर्घ पुरुष तयाने केली वर्षे 40 सतत कठोर तपश्चर्या। अविरत यत्न करुनी बहुत निर्विकल्प समाधी केली प्राप्त। नागा संप्रदायी संत पवित्र मानिती अग्नीला। जाता कोणत्याही ठाया प्रत अग्नि ठेवुनी प्रज्वलित। सकाळ संध्याकाळ करीत पूजा आरती अग्नीची। जे काय मिळतसे भिक्षान्न त्याचा अग्नीला नैवेद्य करून नंतर आपण करीती ग्रहण राहती मग्न ध्यानामध्ये। गोसावी तोतापुरीची धुनी पेटलेली असे निशिदिनी। होती धुनीच्या सान्निध्यानी तयाचे सकळही व्यवहार। जेवण खाण उठणे बसणे धुनी जवळ करावे तयाने। जव जग झोपे शांतपणाने समाधी लावी तोतापुरी। निष्कंप दीपासमान मन होऊनी जाई समाधी मग्न। दिवसा देखील प्रतिदिन समाधी लावी तोतापुरी। वस्त्राने झाकुनी घेई शरीर ध्यानमग्न होई सत्वर। जनांना वाटे साधू थोर झोपला धुनीच्या सन्निधी। सद्वस्तु वाचुनी अन्य काही जगात कोणती वस्तू नाही। ऐसा प्रत्यक्ष प्रत्यय येई भय कशाचे मग त्याला। तोतापुरी निर्भय चित्त जैसा वायू नित्य मुक्त। मानेल
मनास तिकडे फिरत, बंधन कशाचे नसे तया. 3 दिवसांपेक्षा जास्त न राहे एकाच गावात. आसे तू हिमालयापर्यंत तीर्थे करीत तो फिरला. कुरुक्षेत्र विभागात लुधियाना नामक गावात, तोतापुरीचे गुरु महंत होते मठाचे नागांच्या. जयाला संन्यासी मंडळीत परमहंसपद होई प्राप्त. तयालाच करीती महंत ऐसी रीत असे मठाची. गुरु झाल्यावर समाधीस्थ तोतापुरी झाला महंत. नंगे गोसावी असती मठात 700 शिष्य महंताचे. शिष्यास गादीवर बसवून प्रथम कराया लाविती ध्यान. ते जमता तयाहुनी कठीण देती आसन बसावया. शेवटी देती चर्मासन अथवा जमिनीवर बसवून. करावयाला लाविती ध्यान संन्यासी शिष्यजनां प्रती. हळूहळू नग्न रहावयास करावा लागतो अभ्यास. लज्जा घृणादी अष्टपाश त्यागावयास शिकविती. साधुजनांच्या संगतीने कराया सांगती तीर्थाटणे. तथापि शेवटी एकट्याने करावी लागे तीर्थयात्रा. त्या मठातील मुख्य महंत किमया विद्या असे जाणत. परंपरेने होतसे प्राप्त विद्या मठाधिकाऱ्याला. ताम्रादिकाही धातूपासून करिता येतसे त्याला सुवर्ण. अवगत तोतापुरी लागून किमया विद्या असेती. साधावयासी स्वार्थ भोग करिता विद्येचा उपयोग. नष्ट होतसे ती सवेग अकल्याण भायचे तयाचे. मठात संन्याशांचा मेळा योगक्षेम त्यांचा चालविण्याला. क्वचित उपयोग करावयाला महंताला मुभा असे. नर्मदेच्या तीरावरून जगन्नाथपुरीची यात्रा करून. करुणी गंगा सागर स्नान परत फिरला तोतापुरी. अवचित तोतापुरी महंत दक्षिणेश्वरास आला फिरत. 2-3 दिवसपर्यंत रहावे विचार ऐसा त्याचा. तयाला येथे आणण्याचा काय हेतू जगदंबेचा. माग मुसया गोष्टीचा नभता ठाऊक तया प्रती. काली मंदिरामध्ये जाऊन गंगेस येई करण्या स्नान. ईश्वर चिंतनी रामकृष्ण होते निमग्न त्या ठाई. तेजपुंज भावोज्वल पाहुनी त्यांचे मुखमंडल. तोतापुरी जाणे तत्काळ असामान्य पुरुष असती हे. चकित झाला तोतापुरी तंत्र प्राण वंगा भीतरी. वेदांताचा अधिकारी थोर पुरुष आला कसा. बाबास पाहता न्याहाळून
खात्री तयाची गेली पटून, थोर अधिकारी रामकृष्ण असती वेदांत साधनेचे. विचारिले मग ठाकुरांना, करीतोस का वेदांत साधना. ठाकुर उत्तर देती तयाना, ठाऊक नाही मजला ते. ठाऊक सकळ असे मातेला, तियेची आज्ञा होता मजला. हरकत नाही करावयाला, आदेश पाहिजे आईचा. तोतापुरी तयाला वदला, विचारून ये तव मातेला. जास्त दिवस राहावयाला, सवड मजला नसे बरे. मंदिरात जाता ठाकुरास, प्राप्त झाला भावावेश. जगन्माता प्रिय बाळास, सांगू लागली प्रेमाने. तोतापुरीला दक्षिणेश्वरास, तुझ्यासाठीच आणिले खास. तुझला वेदांत शिकवावयास, शिकून घे त्याच्याकडून तू. रामकृष्ण मग आनंदले, तोतापुरीकडे ते गेले. म्हणती आईने आज्ञा पिले, वेदांत साधना करावया. आता कळले तोतापुरीला, आई म्हणे हा श्रीकालीला. फार अचंबा वाटे तयाला, अज्ञान मूलक श्रद्धाही. वाटे कुसंस्कार अज्ञान, त्याचा प्रभाव आहे म्हणून. ठाकुरांची कीव येऊन, हळहळ वाटली तया प्रती. तोतापुरी पक्का वेदांती, माने केवळ ब्रह्माप्रती. निर्गुण ध्यानाने केली प्राप्ती, निर्विकल्प समाधीची तये. न माने तो ब्रह्मशक्तीला, त्रिगुणमयी त्या मायेला. बाबा आई म्हणती जियेला, जगदंबेला भ्रम समजे. तयास वाटले घाई फार, करू नये भ्रम कराया दूर. वेदांत साधना केल्यावर, भ्रम जाईल बोध होतो. संन्यासी म्हणला बाबास, आता घेई तू संन्यास. त्यागिले पाहिजे शिखासूत्रास, दीक्षा घेतली पाहिजे. उत्तर देती रामकृष्ण, वृद्ध मातेस येता कळून. तिजला दुःख होईल दारुण, गुप्तपणे ते उरकावे. तोतापुरी बदला छान, सुमुहूर्त एखादा पाहून. संन्यास दीक्षा तुझ लागून, यथाविधी देईन मी. शुभ मुहूर्त त्यांनी पाहून, श्राद्ध क्रिया घेतल्या करून. आपुलेही श्राद्ध आपण, रामकृष्ण करीते जाहले. गुरुवर बाबांचा विश्वास, यथाविधी घेती संन्यास. पंचवटी मधील कुटीस, साहित्य तयानी जमविले. पवित्र साधना कुटीरात, ब्राह्ममुहूर्त होता प्राप्त. अग्नी करुणी प्रज्वलित, सर्वस्व त्यागव्रत घेतले. मग उच्चारिले वेद मंत्र, तो ध्वनी गंभीर पवित्र. मेदिनी माझी सर्वत्र, पावन करीत पसरला.
पवित्र सलीला भागीरथीला काय अत्यंत आनंद जाहला हर्षध्वनी करीत जगाला चालली वार्ता कळवावया मुक्त समीरही उल्हासून पवित्र ध्वनीने पावन होऊन शुभवार्ता ती घेऊनी पवन निघाला जगाला सांगावया अब्जावधीतील एकच एक पुरुषोत्तम शिष्य अलौकिक जयाच्या स्पर्शे पावन पावक पवित्र होऊनी धगधगला सद्गुरु पवित्र मंत्र म्हणत शिष्य पुनरुच्चार करीत आहुती टाकिती हुताशनात करू लागली ते प्रार्थना परमानंद लक्षणोपेत परब्रह्म तत्व होवो प्राप्त मधुमय ब्रह्म प्रकाशित होवो चित्तात माझिया या परी प्रार्थना मंत्र म्हणत आहुती अर्पिल्या अग्नीत त्यागिले शिखा सूत्रां प्रत होम समाप्त झाला मग परंपरेला अनुसरून दिधले कौपिन काषाय वसन नाम ठेविले रामकृष्ण पावन करीजे जगताला मग विभूती भूषित होऊन उपदेश करावयाला ग्रहण सन्निध बसले रामकृष्ण परमहंस तोतापुरीच्या तोतापुरी सद्गुरुराव आपुल्या उपलब्धी अनुभव पटवुनी द्यावयासाठी सर्व पराकाष्ठा करी प्रयत्नांची नाना सिद्धांत उपदेशुन सांगे निर्विकल्प कराया मन आत्मध्यानात भावया मग्न शिष्यास सांगे तोतापुरी करावयाला बसले ध्यान आटोकाट करीती प्रयत्न नामरूप सीमा ओलांडून न होई मन निर्विकल्प सकळ विषयांपासूनी मुक्त मन निर्विषय झाले क्षणात परंतु चिद्घन चिरपरिचित मूर्ती दिसतसे अंबेची मन रमे सुंदर रूपावर नामरूपाचा न पडे विसर ऐसे होतसे वारंवार परी मन होईना निर्विकल्प या परी लोटता 3 दिवस रामकृष्ण झाले निराश वदते झाले गुरुरायास निर्विकल्प होईना मन माझे ऐकता श्री गुरु रागावले तिरस्कार त्यांचा करुणी बदले मन निर्विकल्प नाही झाले म्हणजे काय याचा अर्थ मग काचेचा तुकडा घेऊन भुवयांमध्ये बळे टोचून म्हणती येथे आपुले मन निश्चयाने एकाग्र करी पुनरपि दृढ निश्चय करून ध्यानास बसले रामकृष्ण पुन्हा चिरपरिचित चिद्घन दिसली मूर्ती अंबेची मग ज्ञानास खड्ग कल्पून तिचे केले तुकडे 2 नामरूप सीमा ओलांडून मग मन गेले पलीकडे मनात काही नुरला विकल्प
लागली समाधी निर्विकल्प तोतापुरी गुरु काळ अल्प बसुनी राहिला त्या ठाई मग कुटीरा बाहेर येऊन दार बंद घेतले करून पंचवटी खाली आसन मांडुनी बसला तोतापुरी त्यास वाटले रामकृष्ण समाधी मधुनी उतरून द्वार उघडावया लागून हाक देतील लवकरी परंतु तो दिवस संपला दुजा उजाडून मावळला तिसरा दिवसही आता गेला हाकन मारिती रामकृष्ण तेधवा विस्मित होऊनी मन वाटले शिष्य असामान्य काय अवस्था घ्यावी पाहून दार उघडले कुटीराचे 3 दिन एकाच अवस्थेत शिष्य बसला समाधीत हालचाल काही नाही करीत पाहुनी चकित तोतापुरी प्राण असल्याचे न दिसे चिन्ह शांत गंभीर दिसे वदन बहिर्जगत हे झाले शून्य देदीप्यमान मुखमंडळ प्रदीप जैसा निष्कलंक निवांत तैसे स्थिर झाले चित्त एकमेवा द्वितीय ब्रह्मात विलीन होऊनी राहिले तोतापुरी होऊनी स्तंभित स्वतःशीच बोले हृद्गत काय शक्य असे अद्भुत निर्विकल्प समाधी आहे जी गोष्ट मजला साधावयाला 40 वर्षाचा काळ लागला काय ती या महापुरुषाला साधली 3च दिवसात मना माझी संदेह वाटून लक्षणे केली निरीक्षण पुनः पुन्हा खात्री करून आश्चर्यमग्न तोतापुरी थांबले होते हृदय स्पंदन श्वासोच्छ्वास थांबला पूर्ण शरीरास पाहिले डिवचून प्रतिसाद परंतु नसेची आश्चर्य वाटले तोतापुरीला सीमा न राहिली आनंदाला मुखातुनी मग उद्गार निघाला खरोखर ती तर समाधी आपुल्या अलौकिक शिष्याला समाधी मधुनी उतरावयाला हरि ओम ध्वनीने आरंभ केला प्रक्रियेला श्री गुरुने अतिपावन तो बीज मंत्र ध्वनी गंभीर परम पवित्र पंचवटीचे पुण्यक्षेत्र सर्वत्र व्यापुनी टाकीतसे निर्विकल्प समाधीमध्ये मग्न अविरत राहती रामकृष्ण तोतापुरी गुरु करुनी प्रयत्न उतरवी समाधी बाबांची श्री गुरु तोतापुरी प्रत सकळ प्रक्रिया असती ज्ञात म्हणूनी समाधी उतरवित पेय तोंडात सोडावया जेधवा बाबांस असे भान वेदांत चर्चा चाले गहन गुरु शिष्य दोघे अधिकार पूर्ण काय वर्णन होय त्यांचे पहिल्या भेटीत तोतापुरीला
कळले सामान्य नसे चेला, अलौकिकत्वाची तयाला खात्रीच पटली पूर्णपणे. परमहंस पदवी केली प्रदान, आदर प्रेम वाढले महान, मनाला लागले आकर्षण, घडावा लाभ संगतीचा. जास्तीत जास्त दिवस 3 राहतसे एका स्थाना लागून, परंतु सप्ताह लोटला पूर्ण, तरीही न वाटे जावे असे. बाबांच्या दिव्य संगतीत रहावे ऐसे वाटे मनात, वेदांत चर्चा करावी बहुत, आनंद लुटावा वाटतसे. मग त्या आनंदाच्या भरात न कळे केव्हा सरली रात, खाण्या पिण्याचे नसे राहात, भान अलौकिक गुरु शिष्या. वेदांत तत्वे गूढ बहुत, स्वानुभवाच्या प्रकाशात, विशद करुनी सांगे यथार्थ, थोर अधिकार सद्गुरुचा. गुरु सांगे जो सिद्धांत, तत्काळ प्रकाशे हृदयात, अनुभव तयाचा घेई त्वरित, ऐसा अधिकार शिष्याचा. सद्गुरुला सच्छिष्य लाभ, ऐसा प्रसंग अति दुर्लभ, साध प्रतिसाद स्वयंभ, काय साकार झाले इथे. दर्पणा पुढे जसे रूप, दर्पणी दिसे तसे स्वरूप, अनुभव सिद्धांत आपोआप, ठसती हृदय ठाकुरांच्या. आनंदाचे सुटले तुफान, सर्वदा वेदांत तत्वज्ञान, बोधामृताची सरिता भरून, वाहू लागली त्या ठाई. तोतापुरी न माने दैवत, माने केवल ब्रह्माप्रत, अज्ञानजन्य म्हणे नित्य, श्रद्धा साकार देवतांची. तोतापुरीला बाल्यापासून लाभले गुरुचे मार्गदर्शन, दूर माया जालापासून राहिला होता तोतापुरी. सद्गुरूची कृपा होऊन, अविरत प्रयत्न तयाने करून, करुणी घेतले ब्रह्मज्ञान, भाग्यवान खरोखर तोतापुरी. यास्तव भक्ती मार्गाप्रत, दीन दुबळ्यांचा म्हणे पंथ, भक्ती मार्गाचा यत्किंचित, अनुभव नभता तया लागी. तोतापुरी नभता जाणत, भक्तीच्या उच्च अवस्थेत, साधक अनुभवतो अद्वैत, आत्मज्ञान प्राप्त करी. करणे जपतप कीर्तन भजन, तयास साधने वाटतीहीन, दुबळेपणाचे प्रदर्शन, मानुनी चेष्टा करीत असे. ईश्वर विरहे बेहोश होणे, व्याकुळतेने धावा करणे, नृत्य करणे गुण गाणे, समजे चाळेच वेड्यांचे. तयास बाळपणापासून जगदंबेच्या कृपे करून, अनुकूल परिस्थिती लाभून, सिद्धत्व मिळाले सद्भाग्ये. मायेस मिथ्या माने चित्ती,
जगदंबाजी ब्रह्मशक्ती तिची मनोभावे भक्ती करणे व्यर्थ वाटे तया बाबा बाळपणापासून संध्याकाळी करती भजन हरी हरी ऐसे नामोच्चरण करती टाळ्या वाजविती एकदा वेदांत चर्चा करीत असता संध्या समय होत चर्चा थांबवुनी अकस्मात भजन करीती रामकृष्ण नवल वाटले गुरु लागून वेदांताचा अधिकारी असून निर्विकल्प समाधी मिळवून हीन साधन भजन करी थट्टेत म्हणाला ठाकुरा ते अब क्यो हो रोटी ठोकते रामकृष्ण वदले तोतापुरी ते हासत हासत त्यावेळी मी करीत आहे भजन भगवंताचे नाम स्मरण तुम्ही थोडे स्तब्ध बसून नित्यक्रम पूर्ण होऊ द्या वाटले तोतापुरीच्या मनात यातही काही असावा अर्थ तोतापुरी मग राहे शांत संपेपर्यंत भजन त्यांचे एके दिवशी संध्याकाळी गुरु शिष्य बैसले धुनी जवळी त्या बागेतील एक माळी विस्तव घेई धुनी तुनी दोघे अद्वैतानुभवात चर्चित होते ते वेदांत आगमन नाही झाले माहित माळ्याचे त्या दोघासही इतुक्यात तोतापुरीची दृष्टी अवचित पडली माळ्यावरती क्रोधतयाच्या आला चित्ती पवित्र अग्नीला हा शिवला मग चिमटा हाती घेऊन करू पाहे त्याला ताडन भावावस्थेत रामकृष्ण हासू लागले तया प्रती तोतापुरी तयास म्हणाला हसतोस का सांग मजला या माणसाने अपराध केला पवित्र अग्नीला शिवला तयास म्हणती रामकृष्ण नवल वाटते कृत्य पाहून कसे हे तुमचे ब्रह्मज्ञान आचरण ज्याचे होत नसे आताच तुम्ही केले कथन एका ब्रह्मवस्तू वाचून विश्वात पदार्थ नसे अन्य परिपूर्ण ब्रह्मांड भरले असे वस्तू व्यक्ती आणि जगत सर्व त्याचा प्रकाश होत सर्व विसरुनी एका क्षणात बघतसा तयाला ताडावया नवल वाटुनी असे हासत महामायेचा प्रभाव समस्त तोतापुरीच्या लक्षात आला भावार्थ बोलण्याचा विचार केला गंभीर होऊन म्हणे सत्य तुझे भाषण क्रोध हा असे पाजी महान आजपासूनी मी सोडिला तेव्हापासूनी तोतापुरी नच रागावे कोणावरी धरितसे शांतता अंतरी स्मरुनी उपदेश बाबांचा तोतापुरी निर्भय चित्ती त्यास ठाऊक नसे भीती एकदा रात्र झाल्या बरती
प्रज्वलित करीतो अग्नीला. पसरली शांतता आसमंतात, वारा सुद्धा नभता वाहात. आता बसावे ध्यान करीत, विचार करी मनी तोतापुरी. इतुक्यात पंचवटीतील वटवृक्ष हालला खलखल. एक अतिभव्य उंच विशाल पुरुष उतरला भूमीवर. एक एक पाऊल पुढे येऊन, धुनी जवळ राहिला बसून. गुरुकडे पाहे टकलावून, आश्चर्यमग्न तोतापुरी. तोतापुरी पुसे तू कोण, तो म्हणे मी भैरव असून. रक्षावया हे देवस्थान, येथेच असतो झाडावर. न गडबडता यत्किंचित, शांतपणाने गुरु बोलत. तुम्ही एकच आहोत, परब्रह्माची स्वरूपे. येथे धुनीच्या जवळ बसून, परब्रह्माचे करी ध्यान. तोतापुरीचे ऐकुनी वचन, हासुनी अदृश्य जाहला तो. जणू काही नाही घडले, तोतापुरीने ध्यान लाविले. रात्रीचे वृत्त सांगितले, दुसऱ्या दिवशी ठाकुरांना. तयास म्हणती रामकृष्ण, अनेकदा मज झाले दर्शन. भैरव सांगे मज लागून, पुढील गोष्टी घडणाऱ्या. मागे पंचवटीची जमीन, घ्यावया कंपनी करी प्रयत्न. तेधवा मला न पडे चैन, चिंता मनाला वाटतसे. इतुके चांगले करण्या ध्यान, दुसरे कोठे मिळेल स्थान. आपुल्या परीने करी प्रयत्न, मथुरनाथ त्यासाठी. तेधवा भैरव दर्शन देऊन, सांगे जाणार नाही जमीन. कंपनी विरुद्ध कोर्टाकडून, निकाल लागेल भिवू नको. जैसे भैरवे सांगितले, तैसेची पुढे घडून आले. पंचवटीचे क्षेत्र राहिले, मजला ध्यान करावया. तोतापुरीची शरीर प्रकृती, पूर्वीपासून निकोप होती. ठाऊक नव्हते तया प्रती, कधीही अस्वास्थ्य देहाचे. जे खावे ते पचुनी जावे, लेटताच निद्राधीन भावे. चित्त सर्वदा शांत असावे, नसावे कारण चिंतेचे. बंगाल देशी आल्यावर, वज्रासारखे असुनी शरीर. रक्त अमांशादी विकार, होऊनी उदर दुखत असे. मन तयाचे धीर गंभीर, सदैव करी ब्रह्म विचार. समाधी माझी राहे स्थिर, आनंद सागर मनामध्ये. पंचभूतांच्या तडाक्यात, देह सापडता अकस्मात. ताराबयाला कोण समर्थ, एका जगज्जननी वीण. तोतापुरीस आले कळून, येथील दमट हवामान. न होय आपणाला सहन, बिघडेल आपुली प्रकृती. तयास वाटे आज जावे, इतुक्यात रामकृष्ण यावे.
वेदांत चर्चे मध्ये रमावे, वाटे जावे दुसऱ्या दिनी. रामकृष्णांच्या संगतीस सोडावे न वाटे तयास. ऐसे लोटले बहुत दिवस, रोग फारच बळावला. असह्य क्लेश होती कधी, तेव्हा लावुनी बसे समाधी. विसरे दुःख क्लेश व्याधी, समाधी मध्ये असताना. तथापि एका रात्री सफार, दुखू लागले त्याचे उदर. वेदनेचा पडण्या विसर, समाधी लावू पाहतसे. परंतु अपार करूनी प्रयत्न, मन होईना समाधी मग्न. पोटात वेदना होती दारुण, लागे मग मन देहाकडे. मग देहाचा आला राग, याच्याच योगे भोगणे भोग. मी तर देहापासूनी अलग, कासया संग मग याचा. आताच जाऊनी भागीरथीत, करावा देह विसर्जित. ऐसा विचार येता मनात, निघाला त्वरित गंगेकडे. शिरुनी गंगा प्रवाहात, पाण्यात दूर जाई चालत. परंतु देह बुडे इतपत, उदक दिसेना कोठेही. आणखी पुढे जाता चालत, पावला पैल तीराप्रत. परंतु कोठेही भागीरथीत, पुरेसे पाणी आढळेना. मग होऊनी आश्चर्यचकित, वाटले बुडुनी मरण्यास नदीत. पाणी नसे हे नवलखचित, दैवी मायाच ही काय. तव इतुक्या माझी आतून, वाटले बुद्धीचे आवरण. कोणी टाकितो दूर करून, प्रकाश पडला अंतरात. मग स्वगत बोलू लागला, जगन्मातेचा खेळ सगळा. तिची असेही सगळी लीला, अंतराळी जळी स्थळी ती. असे देहती तीच मन, भोगयातना ज्ञान अज्ञान. तीच मृत्यू तीच जीवन, दृश्यादृश्य तीच असे. मन बुद्धीच्या असुनी सीमेत, व्यापिला पलीकडला प्रांत. कर्तुम कर्तुम करण्या समर्थ, अघटन घटना पटीयसी. कोणीही तियेच्या इच्छे वाचून, सुटेना माया जाला मधुन. करीतसे मी चिंतन ध्यान, ब्रह्म म्हणूनी ओळखितो. तेच असेही जगज्जननी, ब्रह्मशक्ती नसती दोन्ही. तियेच्या इच्छे वाचुनी कोणी, मरण्यालाही पात्र नसे. ऐसा मनात आला विचार, गंगेतही नसे पुरेसे नीर. अमावास्येचा अंधकार, जग झोपलेले शांतपणे. पाण्यात चाले तोतापुरी, जगदंबेचे चिंतन करी. अचिंत्य तियेची लीला सारी, जय घोष करी अंबेचा. माया म्हणूनी जगदंबेला, उपेक्षिले होते तिजला. आता समर्पण करूनी स्वताला, परत पातला पंचवटीस.
नाही राहिले देहभान, दुःखही गेला विसरून. जगदंबेचे नामस्मरण, करुणी रात्र ती घालविली. प्रभाती येता रामकृष्ण, पाहती तोतापुरी लागून. तव तो गेला बदलून, विलसे आनंद मुखावर. तोतापुरीने रामकृष्णास, सांगितले जवळ बसावयास. रात्रीची हकीकत तयास, कथन केली सविस्तर. म्हणे आजार बंधू होऊन, जगदंबेचे घडवी दर्शन. इतुके दिवस मी अज्ञान, नव्हतो मानित अंबेला. आता माझे उघडले डोळे, स्पष्टपणाने मजला कळले. तिचेच असती खेळ सगळे, मोह पाडला होता तिने. 3 दिवसांपेक्षा जास्त न राहे एकाच गावात. तथापि तियेची इच्छा समर्थ, 11 महिने वास केला. आता तिजला विचारून, दे मज आज्ञा मिळवून. म्हणजे तेथुनी करीन गमन, तव बाबा हासत बोलती. मानत नभता जगन्माता, तिजला मिथ्या म्हणत होता. वाद मजसी घालित होता, आता खात्री पटली का. तिने समजाविले मज प्रती, एकच अग्नी दाहक शक्ती. ब्रह्म ब्रह्म शक्ती असती, एकच त्यापरी जाणावे. आता तुमच्या प्रत्यया आले, खरोखर हे चांगले झाले. यथार्थ तत्व तुम्हास कळले, कळली मातेची महानता. मग त्या दिवशी प्रातःकाळी, दोघे प्रवेश करीती देऊळी. प्रार्थना जगदंबेची केली, नमस्कार करीती अत्यादरे. जगदंबेला आळवीत, साष्टांग करुनी प्रणिपात. निरोप घेऊनी गमन करीत, महाज्ञानी तोतापुरी. येणे परी रामकृष्ण, भक्तिमार्ग गुरुला पटवून. गुरुचेही गुरु आपण, होऊनी राहिले एके परी. सर्वश्रेष्ठ जी साध्यांत, निर्विकल्प समाधी केली प्राप्त. साधना मंदिर येथे समाप्त, झाले कळस ठेविला. काही न राहिले करणे प्राप्त, ठाकुर झाले जीवन मुक्त. जीव जगत या वस्तू समस्त, स्वरूप भासती ब्रह्माचे. सर्वत्र पसरला ब्रह्मानंद, विलय पावले भेदा भेद. आत्मानंदात ते स्वच्छंद, करीती विहार सर्व काळ. सर्व धर्म पंथांचे ध्येय, सकळ साधनांचे श्रेय. आत्मानंद स्थिती होय, घेती अनुभव सर्व काळ. जी स्थिती प्राप्त होण्याप्रती, ऋषिमुनी तपी योगी इच्छिती. ब्रह्मचर्यादि व्रते आचरती, करीती कठोर तपश्चर्या. ती स्थिती स्वतः प्राप्त करून, सिद्ध झाले कराया दान. कोण कोण ते भाग्यवान, लाभ घेऊनी
धन्य होती। श्रीरामकृष्ण कथामृत प्रेमाने रघुपती सेवित सद्भक्तांना पाचारित सेवुनी धन्य भावया। इति श्रीरामकृष्ण कथामृताचा 17वा अध्याय। ओम शांति शांति शांतिः। हरि ओम तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।